कोण आहे बेटा तो? बाबा आहे तो. मी गेलो होतो माझ्या केला त्यांनी पिक्चरचे शूट पण काढून घेतले माझ्याकडे. हाय, हॅलो, नमस्कार. वेलकम बॅक टू माय चॅनल. सगळ्यांना खूप 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 स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये. इथे आम्ही चाललो आहे आमच्या घरी, म्हणजे जळगावला आम्ही येत होतो. पप्पा आम्हाला सोडवायला आले होते रेल्वे स्टेशनवरती. जबलपूर एक्सप्रेस होती आमची. संध्याकाळच्या वेळेला मस्तपैकी आम्ही गाडीमध्ये बसलो, सेटल झालो आणि घरचा प्रवासाला सुरुवात केली. हा व्लॉग थोडासा उशिरा पोस्ट करते मी. आम्ही येऊन आता 15 एक दिवस झालेले आहेत ऑलरेडी. पण तरीही आम्ही खूप लेट पोस्ट करतोय, कारण एडिट करायचा राहिला होता. सो सॉरी. चला, छानसं आम्ही सेटल झालेलो आहे. धन्वीचे इयरमफ्स आणि धन्वीची बॅग ही सगळीकडे आता सोबत असतेच, तुम्हाला सांगितलेलं आहे. मस्तपैकी बाहेरचा व्ह्यू एन्जॉय करत करत आणि सीनरी एन्जॉय करत करत आम्ही जळगावला पोहोचलेलो आहे. आणि आता पुढचं तुम्हाला छान छान एक धन्वीचा आणि तिच्या बाबांचा व्लॉग आम्ही दाखवणार आहोत. आम्ही जेव्हा नाशिकला होतो तेव्हा धन्वीच्या बाबांचा थोडासा छोटासा मायनर ॲक्सिडेंट झाला होता. त्यामुळं आम्ही आलो. त्यानंतर इतके दिवस व्हिडिओ शूट करणं काही जमलं नाही. कारण तेही घरी होते. त्यांची सेवा करणं माझं चालू होतं. सो इतके दिवसांमध्ये आमचे काही व्हिडिओज आलेले नाहीत. आता हा व्हिडिओ आहे. आजपासून मी प्रयत्न करणार आहे की रेग्युलर व्हिडिओज टाकेल. सो प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा. नाशिक ते जळगाव प्रवास करत असताना हा एक डोंगरमध्ये लागतो. याला तुम्ही काय म्हणतात? मला तरी मी असं ऐकलं होतं कुणाकडनं तरी, की याला अंगठ्याचा डोंगर असं म्हणतात. कारण तो जो डोंगरावरती जो उभा भाग आहे त्याला अंगठ्यासारखा शेप दिसतो त्याचा, म्हणून. तर तुम्ही मला सांगा की तुम्ही काय म्हणतात याला? तुम्ही बघितला आहे का हा डोंगर? मला फार छान वाटतं त्याला नेहमी बघून. म्हणून मी म्हटलं तुमच्यासोबतही शेअर करावा, व्हिडिओ काढावा आणि तुम्हाला दाखवावं की तुम्ही काय म्हणतात. प्लीज कमेंट. तर आम्ही पोहोचलो आहे आमच्या घरी. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ही गजानन महाराजांची पालखीच निघालेली होती. ही गजानन महाराजांची पालखी आमच्या घराच्या मंदिरापासून जी पायी चालली होती ती जाणार होती शेगावला मंदिरापर्यंत पायी. तर त्याची इथे मस्त रथयात्रा निघालेली होती आणि पालखीचा सोहळा निघालेला होता. आम्ही अशी रांगोळी बाहेर दारासमोर काढून पाणी टाकून पालखीची पूजा वगैरे केली आणि नंतर तिचं दर्शन घेतलं. तर म्हटलं तुमच्यासोबत हेही थोडंसं फार शेअर करावं. संध्याकाळची वेळ आहे आणि संध्याकाळी मॅडमला आमच्या जेवण करायचं नाही आहे, पण काहीतरी छानसं खायचं आहे. म्हणून आमचे आजारी पेशंट इथं स्पेशली मुलीसाठी ऑमलेट बनवायचं काम चाललेलं आहे. काहीतरी पिझ्झा ऑमलेट म्हणून असं बनवायचं काम चाललेलं आहे. तर त्याच्यासाठी छानसा कांदा वेगवेगळा कापला आहे. कांदा, टमाटा असं वेगवेगळं कापून तिला जे आवडतं ते त्यांनी बनवून दिलेलं आहे. काम तर करायचं असतं थोडंसं, पण पसारा मात्र इतका करून ठेवायचा असतो की विचारू नका. आता इथं हा छानसा पिझ्झा ऑमलेट नवीन प्रकार आम्ही सर्च केला आहे. पिझ्झा ऑमलेट आम्ही बनवलेला आहे. जवळपास 8-10 दिवसांनी धन्वीला ते भेटलेले असल्यामुळे धन्वी त्यांच्याकडे फर्माईश करत होती की बाबा आज तुम्ही मला ऑमलेट बनवून द्या. म्हणून आज यांनी ऑमलेट बनवले तिच्यासाठी. ऑमलेट तर बनवून इथं तयार आहे आणि हे ऑमलेट बनून झाल्यानंतर त्या दोघांची काय मजा मस्ती चालली ते तुम्ही स्वतः बघा. कोण आहे बेटा तो? कोण आहे बेटा तो? बाबा आहे तो. मी गेलो होतो माझ्या केला त्यांनी पिक्चरचे शूट पण काढून घेतले माझ्याकडे. हा. नंतर ते रिलीज केलं होतं. बघते. खरंच का? बाबाच आहे का तो? बघ बरं एकदा. खरंच बाबा आहे. तो शर्ट आता पण आहे माझ्याकडे. बाबाला म्हणा दाखव, म्हणा शर्ट कुठे आहे. तर हा बायाचा करून टाकला मी का आता. अच्छा, तो तुम्ही ते फाटलेलं आहे का शर्ट? फाटला नाही, शॉर्ट बायाचा करून टाकलं होतं मी. अच्छा, खरंच बाबा आहे का? नीट चेक कर. ओके थांब. मला तर नाही वाटत तो बाबा आहे म्हणून. आहे. नक्की? जी जुनं गाणं आहे. जुनं गाणं नाही, आताच गाणं. 2000 मे बी 2019. बघ ते बाबाच आहे ना. हा. आणि तो बाबांचा कोण पंक्या मित्र आहे का तो? तो तो शेजारचा कोण? सांग खरं खरं बाबाच आहे का ते? नीट बघ, चेक कर. तुला नेलं नव्हतं का बाबांनी शूटिंग? नाही ग, अगं हो ना. नाही. तूच तर म्हणते बाबा आहे म्हणून, मी म्हटलं थोडी. बाबाने बोलले. मी विचारलं बाबाला, नाही बाबा फोन म्हटले आणि म्हटलं तो आहे आणि तू सांगितलं तो आकाश आहे. नाव त्याच्यात आकाश आहे.
माहेर पण संपलं, आता संसार सुरू झाला पुन्हा. चला, आज आणलेला आहे सगळा भाजीपाला आणि आल्यानंतर काहीच घरामध्ये भाजीपाल्याला नव्हतं. तर मग मी इथे सगळा भाजीपाला घेऊन आलेली आहे हप्ताभरासाठी. मेथीच्या भाज्या, पत्ताकोबी, गंगाफळ. ही भाजी आहे पोकळ्याची भाजी. कारण हिच्या दांड्या जाड असतात आणि पोकळ असतात म्हणून हिला पोकळा म्हणतात. तुम्हीही तुमच्याकडे भाजी असते का? भेटते का? मी तर ही भाजी जळगावला आल्यावरती पहिल्यांदाच खाल्ली आहे. आमच्या नाशिकला ही भाजी भेटत नाही पोकळ्याची. भेटत असेल तर मला कमेंट करून सांगा तुम्ही खाल्ली आहे का? मेथीची भाजी, सगळ्या भाज्या आता निवडून घेते. छान छान ताजा भाजीपाला भेटलेला आहे. तर त्यांना निवडायला मला लागणार आहे आणि मी ह्याच्यासाठी धन्वीची हेल्प घेणार आहे आता. हे आम्हाला शब्द काही सापडत नाही आहे आणि आम्ही जुळवाजुळव करण्याचे प्रयत्न करतो आहे शब्दांची. तर I'm ऐका. sorting out these vegetables for mom. Let's see how we can do vegetable sorting task situation. सकाळी धन्वीला जायचं होतं स्कूलला आणि स्कूलला आणि आमच्या नाश्त्याला असे छानसे मेथीचे पराठे बनवले होते. ताजी हिरवीगार मेथीची भाजी होती आणि मस्तपैकी चटणी बनवली होती पराठ्यांसोबत. तर मेथीचे पराठे, चटणी असं आम्ही सकाळी नाश्ता केला आणि धन्वीलाही स्कूलला पाठवलं होतं. तर भेटूया अशाच पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये लवकरच. तोपर्यंत बाय बाय. Share and subscribe.